सकाळच्या प्रथिनांचा संप्रेरकावर परिणाम हे तुम्हाला माहिती आहे का? स्नायूंच्या वाढीसाठी, वजन व्यवस्थापनासाठी आणि एकूणच आपलं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये प्रथिनांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. सकाळी उठल्यावर 30 मिनिटांमध्ये जर आपण 30 ग्रॅम प्रथिने खाल्ले तर त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो यावर संशोधन झालं. दिवसा लवकर 30 ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिझोलचे व्यवस्थापन होते. तसेच रक्तातील साखर स्थिरता, इन्सुलिन आणि कॉर्टिझोलचे सकाळचे वाढलेले प्रमाण कमी करून संप्रेरक संतुलनास मदत होते. एक स्थिर ऊर्जा स्रोत तयार करून स्नायूमध्ये बिघाड होण्यास मदत 30 ग्रॅम प्रथिनांची न्याहारी करणे हे आव्हानात्मक आहे, कारण भारतीय न्याहारी आपल्याला 15 ग्रॅमपर्यंत प्रोटीन्स पुरविते आणि जर तुम्हाला 30 ग्रॅमची न्याहारी मध्ये प्रोटीन्स हवे असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे ॲटम्स ॲड करावे लागतील. अनेक जण मांसाहारी स्रोतावरती आणि प्रोटीन सप्लिमेंटवरती अवलंबून असतात, परंतु शाकाहारी लोकांसाठी ते शक्य नाही आणि म्हणून त्यामुळे प्रथिनांचं स्रोत वाढवण्यासाठी तुम्हाला स्क्रम्बल्ड अंडी किंवा नटासह दही किंवा कॉटेज चीज आणि प्रोटीन्स पावडरसह बनवलेलं स्मूदी हे पदार्थ तुम्हाला केवळ तृप्तच करत नाही तर तुमचं चयापचय आणि संप्रेरक हे सुद्धा याचे नियमन राखण्यास खूप मदत करतात. परंतु ज्यांना मूत्रपिंडाचे विकार आहेत किंवा चयापचयाचे विकार आहेत त्यांनी प्रथिने घेण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे.